वेळेस बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला जात होते त्यावेळेस रमाई ही माझी रमाई ही पोटूशी होती. 3-4 महिन्याचं पोरग तिच्या पोटात वाढत होतं. बाबासाहेब अमेरिकेला निघून जातात आणि 3-4 महिन्यांनी बाबासाहेबांच्या हातात पत्र पडतं. 3-4 महिन्यांनी बाबासाहेबांच्या हातात पत्र पडतं. आपण तर झेंडा घेण्यात आयुष्य घालवलं मित्रांनो. आपण तर फक्त जयभीम घालण्यात आयुष्य घालवलं. आपण दारूचा ग्लास हातात घेऊन आयुष्य घालवलं. पण त्या वेदनास 3-4 महिन्यांनी बाबासाहेबांच्या हातात पत्र पडतं आणि बाबासाहेब वाचायला सुरुवात करतात. बाबासाहेबांचं काळी चरकन चापलं जातं. पहिलंच वाक्य होतं, पूजनीय आदरणीय बाबासाहेब, आपल्या चरणी आदर ह्या रमाचा, नमस्कार ह्या नवाचा, वंदन ह्या रमाचा. बाबासाहेब एक आई म्हणून सांगणं अतिशय गरजेचं होतं. बाबासाहेब एक आई म्हणून एका बापाला सांगणं अतिशय गरजेचं होतं. हे पत्र वाचल्यानंतर हातातलं पुस्तक कधीच खाली ठेवू नका बाबासाहेब. हे पत्र वाचल्यानंतर हातातलं पुस्तक कधीच खाली ठेवू नका बाबासाहेब. तुम्ही अमेरिकेला निघून गेले, आपल्या बाळाने जन्म घेतला, रमेश नाव त्याचं ठेवलं आणि बाबासाहेब सांगताना माझंही काळी जळतंय बाबासाहेब. हा रमेश तुम्हाला सांगताच निघून गेला बाबासाहेब. आज हा रमेश तुम्हाला सांगताच निघून गेला. बाबासाहेबांचं काळी जळलं. पण लक्षात द्या एक योद्धा होता. ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर हातामध्ये तलवार घेऊन स्वराज्य उभं केलं, अगदी त्याचप्रमाणे ज्या महापुरुषाने हातामध्ये लेखणी घेऊन संपूर्ण भारत उभं केला तो महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.